काम थडचमत नाही आहे ना, काय सांग. काय गो, अशी मांजरीच्या पावलाने कशी काय आलीस? मांजरीच्या नॉर्मलच आहे. काही बोलतेस तू. माझ्याच पायाने आलीये मी. अगं मांजरीच्या पावलांनी म्हणजे अगदी असं दबक्या पावलांनी, कुणालाही कळू न देता, अशी लपत छपत अशी कशी काय आलीस असं म्हणायचं होतं मला. कळलं? हो, मग मला कसं कळेल? मराठी इज सो डिफिकल्ट यार. अवघड आहे, मला नाहीये. नाही ग बेटा, इतकं काही अवघड नाहीये. कळलं ना? आणि मग मला सांग, तुला शाळेत तर मराठी होतं ना? मराठी हा विषय होता की नाही? होता, पण तू विसरतेस का? तो सब्जेक्ट मी पास झालेलेच नाहीये. आय मीन मी झाले, पण कॉपी करून माझ्या फ्रेंडने लिहिलाय माझ्यासाठी तो पेपर. मी कसा लिहीन? मला खूप डिफिकल्ट वाटते ग मराठी. मला येतच नाही. कन्फ्युजिंग आहे. काय ते स्टिक, मग 2 स्टिक, मग डोक्यावर स्टिक, कॅप, उलटी कॅप, हो गॉड, आणि काय ते कोलांटी. अगे हे वेडाबाई, कोलांटी नाही. कोलांटी म्हणजे काय माहितीये का? ही अशी उडी म्हणणं असतं ना, त्याला कोलांटी उडी म्हणतात. ही म्हणजे वेलांटी, अशी वर असते ती. हा तेच ते. पाहिलं किती कन्फ्युजिंग आहे ना. इंग्लिश इज सिम्पल. खरं सांगू का, तुला ना थोडं थोडं मराठी वाचनाची अशी सवय करावी लागेल. नाही नाही, ऐकून घे माझं, ऐकून घे. मी जुनी पत्रवित्र असता ती वाचायची, जुनी मराठी पुस्तकं आहेत ती वाचायची, म्हणजे आपोआप प्रॅक्टिस होईल तुझी. लेजिट काहीच गरज नाही, कारण की मगाशीच एक कागद सापडलेला, त्याच्यावर तर साधा एक वर्ड लिहिलेला, तोही मला डिफिकल्ट झाला वाचायला. काय लिहिलेलं? ग, आणि ग ला एक स्टिक होती. एक मिनिट. स्टिक म्हणजे काना. कळलं ना? पूर्ण ऐकून घेशील का? नाही. ग ला एक स्टिक होती, वरती 2 स्टिक होत्या अशा प्लांटिंग मध्ये. 2 म्हणजे मात्रा. हा. आणि र होता एक स्टिक आणि कॅप अशी. बरं बरं. अगं ग ला काना गा, वर 2 मात्रा म्हणजे गौ. हा. मग र ला एक काना आणि वर वेलांटी म्हणजे गौरी. गौरी. अगं सोपं होतं ते. गौरी असं लिहिलं होतं. कमळे, हो अगं, अशी कशी काय पडलीस? काय झालं? काय लिहिलं होतं त्या कागदावर? गौरी. तो कागद कुठे? मी खिडकीच्या बाहेर फेकून दिला, कारण की तो कामाचा नव्हताच तसं. पण काय त्याचं, सोड ना ग्रॅनी आजी. काय? तो कागद तू बाहेर कशाला फेकून दिलास? तो कुठे कुठे टाकलायस तू? सांग ना ग, तू खूप महत्वाचा कागद आहे. ए बाळा सांग ना. अगं तो फेकला, तो फालतू कागद होता. असू दे, कुठे पण तू मागला? मला हवाय ना, तू दाखव मला. अगं त्याच्या मागे उठ, कुठे मला लागते? दाखव, मला दाखव. अगं यार ग्रॅनी आजी. अरे काय करते?